बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। संपूर्ण देश आझादीचा अमृत महोत्सवानंतरचा अमृतकाल जो सुरू झालेला आहे त्याबद्दल सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. अखंड भारतामध्ये हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे फ्रीडम एन्जॉयमेंट आपण ज्याची आज व्हॅल्यू नाही करू शकत, जी आजपासून 76 वर्षापूर्वी ज्या लोकांनी बलिदान करून मिळवलेलं आहे, इट्स इनकम्पॅरेबल. आणि आज सकाळी जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं त्यातले 2 मेसेज खूप स्ट्रॉंग वाटले. द वर्ल्ड इज नाउ कमिंग टू द न्यू ऑर्डर आफ्टर कोविड. रियली वी हॅव been through the lot of change management. We have seen lot of ups and downs, and the country is moving towards the progress. So that's a great sign. The same thing for the Goa. We are celebrating here the Independence Day with Goa Miles, and we also completed 5 years on the 6th of August. मुख्यमंत्र्यांची जी स्वप्न आहे गोव्यासाठीचं स्वयंपूर्ण गोवा, त्या संबंधित आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण गोवासाठी जी आम्ही नवीन स्कीम सुरू केलेली आहे गोव्याच्या टॅक्सी पात्राव, ती खूप चांगल्या सक्सेसफुल पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. आतापर्यंत 150 लोकांना स्वबळावरती एंटरप्रेनर म्हणून उभं करण्यात आलेलं आहे की जे स्वतःचा उदरनिर्वाह त्याच्यावरती करू शकतात आणि इतर लोकांना पण सबळ करू शकतात. याच पद्धतीने साधारण अजून 850 लोकांना सबळ केलं जाईल. अजून काही नवीन संकल्पना आमच्या डोक्यात आहे ज्या गोव्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितो. पण तत्पूर्वी मला त्या सगळ्या घटकांचा आभार मानायचा आहे की जे गोवा माइल्सच्या सक्सेससाठी किंबहुना कम्प्लीट टुरिझमच्या रिव्हॅम्पसाठी कॉन्ट्रीब्यूट करतायत. मग ते पॉलिटिकल लॉबीज असो, मिनिस्ट्रियल असो, ॲडमिनिस्ट्रेशन असो, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट असो, गोवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असो, आणि अजून ते टॅक्सी धारक जे गोव्यात आहेत ते तर आहेच, दे आर इंटिग्रल पार्ट ऑफ दॅट. वी आर स्टँडिंग टॉल ऑन जस्ट टॉप ऑफ द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ऑल द टॅक्सी पीपल वर जॉईनिंग द गोवा माइल. पण तेही घटक जे गोवा माइल सोबत नाही आहेत त्यांचे कॉन्ट्रीब्युशन गोव्याच्या टुरिझम सेक्टरला परावृत्त करण्यासाठी, उद्विग्न करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे होत आहे. आणि मी त्या मनाने खरोखर त्यांचं सगळ्यांचं आभार प्रदर्शन करतो. एक शेवटची गोष्ट मी तुमच्यासमोर सबमिट करू इच्छितो की हे जे गोव्याच्या टॅक्सी पात्राची स्कीम आहे ही आम्हाला लिमिटेड टू कोस्टल बेल्ट किंवा लिमिटेड टू स्पेसिफिक एरिया ठेवायची नाही आहे. गोव्याच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्र्याचं त्याच्यामध्ये ती तळागाळापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत प्रत्येक एरियात जाऊन तिथल्या घटकाला स्वबळावरती कसं पुढे आणता येईल आणि त्याला एंटरप्रेनर कसं बनवता येईल या दृष्टीने आम्ही कास धरलेली आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण घेतो आहे. त्यात खूप एक महत्त्वाची गोष्ट अशी मीडियाच्या निदर्शनातून आम्हाला लक्षात आलेली आहे की काही लोकांचे कमेंट्स असे असतात की टॅक्स पेअरचा पैसा याच्यात जातोय. तर मी तुम्हाला सगळ्यांना क्लॅरिफाय करू शकतो की ही जी स्कीम आहे ही पूर्णपणे गोवा माइलच्या पैशातून राबवली जाते आहे. याच्यासाठी जे पाठबळ लागतं फायनान्शियल ते बँकेचं असतं आणि गव्हर्नमेंटच्या तिजोरीवरती याचा 0 रुपयाचा भार आहे. म्हणजे कोणताही पैसा टॅक्सपेअरचा किंवा गव्हर्नमेंटचा याच्यात वापरला जात नाही. अर्थात मी तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय. गोवा माइल इज द ओनली प्रॉब्ली द बिगेस्ट ट्रॅव्हल कंपनी इन द गोवा ट्रान्सपोर्ट ॲग्रिगेशन इन द गोवा who has paid almost more than 7 crore rupees of taxes in the form of GST, income tax, TDS, or whatever liabilities to the government. So we have paid so far on that, and we feel proud about that. In the long run, also will be the biggest contributor in terms of tax to the Goa. हा पूर्ण प्रोजेक्ट जो 1000 गाडींचा आहे
याची स्केल साधारण 100 करोडची इकॉनॉमी आपण स्विंग करतोय आणि त्यासोबत जेव्हा या गाड्या रस्त्यावरती धावतील त्या ॲडिशनल 100 करोड रुपयाला म्हणजे ही प्रोसेस कशी अनकम्फर्टेबल टू कम्फर्टेबल, अनअकाउंटेबल टू अकाउंटेबल. आजपर्यंत गोव्यामध्ये टॅक्सी चालत असताना तिने कितपत टॅक्स कलेक्ट केलेला आहे हे सगळ्यांना कल्पना आहे. पण गोवा मेलच्या माध्यमातून आता हा टॅक्स अकाउंटेबल होतो आहे, म्हणजे ती इन्कम अकाउंटेबल होते. थोडक्यात हे जे ड्रायव्हर्स आता जे गोवा मेलच्या माध्यमातून हे पैसे कमवतात, इव्हन त्यांचंही रिटर्न फाईल व्हायला लागलेले आहे आणि त्यांचे ITR फाईल होऊन त्यांचं इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटकडे रिटर्न फाईल व्हायला लागला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे ॲज अ एंटरप्रेनरशिप स्टोरी म्हणून. लास्टली, आम्ही या वर्षाच्या शेवटी एक चांगली संकल्पनातून गोव्यासाठी आणतोय. जोही पैसा आम्ही गोव्यामध्ये स्पिन करतोय गोवा मेलच्या माध्यमातून, आमची इच्छा आहे की तो गोव्यासाठी चांगल्या पद्धतीने वापरला जावा. आणि या वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षी 4 एंटरप्रेनरला सपोर्ट करणार आहे, जे गोवन असतील, त्यांच्या डोक्यातल्या ज्या चांगल्या कल्पना असतील त्या कल्पनांना आम्ही आर्थिक पाठबळ देणार. मीन्स विल बी इन्व्हेस्टर फॉर देम अँड विल सपोर्ट देम फॉर इनिशियल सीड राउंड ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड विल सपोर्ट देम टू बिकम द एंटरप्रेनर, सक्सेसफुल एंटरप्रेनर. विल क्रिएट अ इन्क्युबेशन सेंटर. ही योजना आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत डिस्कस केलेली आहे. लवकरात लवकर तिच्यावरती अंमल राबवण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि ट्रान्सफॉर्मेशन मार्गदर्शनातून त्याचं प्रॅक्टिकलिटी तिला इम्प्लिमेंट केलं जाईल. थँक्यू सो मच. मल्टी मोड तुमचा ॲप काय मल्टी मॉडल ही एक अशी सुंदर संकल्पना आहे की कदाचित पूर्ण भारतामध्ये एखाद्या स्टेटने इम्प्लिमेंट करणं ही कदाचित पहिली गोष्ट असेल. जसं गोव्याच्या टॅक्सी पात्र ही पहिली संकल्पना आहे, तसं स्टेट ट्रान्सपोर्टने इनिशिएट केलेली मल्टी मॉडल ही पहिली संकल्पना आहे. यात कोणताही गोवन किंवा टुरिस्ट जो गोव्यात आलेला आहे त्याला डिफरंट स्केल ऑफ मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अवेलेबल असतील आणि ते कशा पद्धतीने अवेलेबल असतील. आयदर सिंगल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, ॲटो रिक्षा, बाईक्स, बसेस किंवा टॅक्सी, किंवा म्हणजे पायलट बाईकची गोष्ट करतोय मी, किंवा कोर माईल कनेक्टिव्हिटीसाठी फर्स्ट माईल कुड बी ऑन अ टॅक्सी, कोर माईल कुड बी ऑन अ बस, लास्ट माईल कुड बी ऑन अ ॲटो रिक्षा. म्हणजे मल्टिपल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट त्याला अवेलेबल असेल, जेणेकरून तो त्याची प्रवासाची किंमत वाचवू शकेल, कम्फर्टेबली आपल्या घरी पोहोचू शकेल किंवा आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू शकेल. व्हॉट इज द आयडिया बिहाइंड दिस तिरंगा ड्राईव्ह? सो यातला एक खूप चांगला मेसेज आम्हाला सगळ्यांना पास करायचा आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे आपण 5 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी बघितल्यात, अप्स अँड डाऊन बघितलेले आहेत, काही ताशेरे ओढल्या गेलेत मीडियामध्ये. पण या ठिकाणी जे जमलेले लोक आहेत हे कोणत्या स्पेसिफिक घटकाचे नाही आहेत, राईट. तर यात असं काही डिस्क्रिमिनेशन नाही आहे. थोडक्यात ही लोक जेव्हा टुरिस्टला सोबत घेऊन फिरतात त्याच्यामध्ये कधी असं बघितलं जात नाही की हा कोण आहे, गाडीत बसणारा कोण आहे, याला कुठं जायचं आहे. विनाकारणचे प्रश्न इतर शहरांमध्ये विचारले जातात किंवा इतर ठिकाणी विचारले जातात, ते टुरिस्टला विचारला जात नाही. सो झिरो डिस्क्रिमिनेशन सर्व्हिस ज्याला आपण म्हणू शकतो, हा त्यातला मेसेज आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो की हे एकत्रितपणे किती चांगलं काम पुढे जाऊ शकतं. आणि 5 वर्षाची खूप ग्रँड सक्सेस आहे